दिवसाच्या सुरुवातीशी बरोबर मी एक गोष्ट वाचली होती की एका हॉस्पिटलमध्ये 2 गृहस्थांना ठेवलं होतं आणि त्यांचे एकाचे पाय गेले होते आणि एकाचे हात गेले होते आणि अशा वेळेस त्यांना त्या हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं होतं. एक ज्याचे पाय गेले होते त्याला हॉस्पिटलमध्ये खिडकीजवळची कॉट मिळाली होती आणि बाकीच्यांना आतमध्ये अशी सगळ्यांना जागा मिळाली होती आणि तो खाटेला टेकून बसायचा आणि खिडकी बाहेरच्या गमती जमती सगळ्या सांगायचा. त्या ठिकाणी बाग आहे, त्या ठिकाणी मुलं खेळत आहेत आणि मग फेरीवाले आहेत आणि कसं कोणाला ॲक्सिडेंट छोटासा झाला आणि तिथं काय भांडण चालू आहे. अगदी खूप सुंदर प्रकारे तो त्या ठिकाणी वर्णन करीत असे आणि लोकांना, त्या आतल्या लोकांना तो सांगत असे, पेशंट्स लोकांना, आणि सर्वजण त्याच्यामुळे आनंदी राहायचे की काहीतरी आम्हाला ऐकायला मिळतंय चांगलं. एक दिवस तो खिडकीजवळचा जो गृहस्थ होता तो मरण पावला आणि मग ती कॉट जी आहे ती रिकामी झाली. मग ह्या हात नसलेल्या गृहस्थांनी डॉक्टरांना विनंती केली की डॉक्टर मला ती तिकडची कॉट द्या. त्याप्रमाणे त्या व्यक्तीला त्या ठिकाणची कॉट देण्यात आली. ज्यावेळेस तो खिडकीला टेकून बसला आणि त्यांनी बाहेर बघितलं इतक्या उत्सुकतेने, त्याला धक्का बसला कारण बाहेर काहीच नव्हतं. खिडकीला लागूनच एक भिंत उभी केलेली होती, त्याच्यामुळे पलीकडचं काहीच दिसत नव्हतं आणि त्याला खूप कसं तरी झालं की त्या खिडकीबाहेर काय चाललेलं आहे हे हा जो मरण पावलेला गृहस्थ किती वर्णन करायचा. आणि त्यांनी मरणाच्या अगोदर ह्यांना थोडं का होईना पण एक समाधान दिलं होतं, एक आनंदी दिलं होता, एक जगण्याची जिद्द तो माणूस त्या ठिकाणी देऊन गेला होता. आमच्या जीवनामध्ये सुद्धा आम्ही इतरांना आनंद देण्यासाठी, समाधान देण्यासाठी आम्ही काय करतो? दुसऱ्यांच्या दुःखी जीवनामध्ये त्यांना आनंद द्या, धीराचे शब्द काही बोला. दुसऱ्यांना आपल्याकडून आनंद जो मिळतो ह्यासारखी दुसरी कुठलीही मोठी गोष्ट ह्या जगामध्ये नाही आहे. याचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, मत्ती शुभवर्तमान ह्याचा 5वा अध्याय आणि 16वे वचन, मॅथ्यू चॅप्टर 5 and verse 16. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांपुढे असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गीय पित्याचे गौरव करावे. परमेश्वर करू आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करू.